नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दमदार 10. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राष्ट्रवादी कुणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात 2 तास सुनावणी. शरद पवार यांच्या अध्यक्षपदावर अजित पवार गटाचा आक्षेप. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, तर चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. सोळा आमदारांचा अपात्रता प्रकरण सुनावणीच्या दिरंगाई विरोधात याचिका. ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर 3 नोव्हेंबरला सुनावणी. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी. उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, तर घरी बसणाऱ्यांनी शिकवू नये, शिंदेंचा पलटवार. आरोग्य यंत्रणेचे 3:13 वाजलेत. सरकारमधले 1 फुल 2 हाफ कुठे आहेत? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर. नांदेडमधल्या मृत्यूनंतर तानाजी सावंत विरोधकांच्या रडारवर. सरकारकडून सावंत यांची पाठराखण. मनुष्यबळाची कमतरता हे कारण. नांदेडमधल्या मृत्यूबद्दल देऊ नका, मूलभूत सुविधा पुरवणं हे सरकारचं काम. उच्च न्यायालयानं खडसावलं. राहुल गांधी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्यानंतर काँग्रेस आक्रमक. मुंबईत काँग्रेसचं भाजपच्या विरोधात जोरदार आंदोलन. मुंबईच्या गोरेगावमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू, 40हून अधिक जण जखमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस. माफिया ललित पाटीलच्या भावाचा नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना. 132 किलो एमडी ड्रग्ज जप्त. आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण बेपत्ता असल्याची माहिती. सुप्रिया सुळे यांचं ट्विट. वनसंरक्षकांच्याकडून सावध पवित्रा. सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर आलेल्या पुरात 40 जणांचा मृत्यू, शेकडो जण अजूनही बेपत्ता. आशियाई क्रीडा स्पर्धेत बलाढ्य जपानचा पराभव करत भारतीय हॉकी संघानं पटकावलं सुवर्ण. स्पर्धेत 100वर पदकं निश्चित. आणि नेदरलँडच्या गोलंदाजांनी कमावलं, पण फलंदाजांनी गमावलं. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा भारतीय भूमीत पहिला विजय. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर. इराणमधल्या मानवी हक्कांसाठी दिलेल्या लढ्याकरता सन्मान. आणि दमदार 10 मध्ये सुरुवातीला मोठी बातमी. नाशिक शहरात अवघ्या 2 दिवसात मुंबई आणि नाशिक पोलिसांनी ड्रग्ज माफियांवर धडक कारवाई केली. या कारवाईत ड्रग्ज बनवणारा कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. मुंबई पोलिसांनी नाशिकच्या शिंदे पळपे इथल्या कारखान्यावर छापा टाकून ड्रग्ज बनवणारा कारखानाच उद्ध्वस्त केला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 132 किलो ड्रग्ज जप्त केलाय. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत ललित पाटील या ड्रग्ज माफियाचं नाशिक कनेक्शन समोर आलं. विशेष म्हणजे ससून हॉस्पिटलमधून ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा कारखाना चालवत होता असं उघड झालंय. भूषण पाटील, ललित पाटीलचा भाऊ, जो केमिकल इंजिनियर अथवा ड्रग्सबाबत त्याला ज्ञान असले, त्याला नॉलेज आहे, त्याने ते चालू केलेलं होतं. नाशिक पोलिसांनी नाशिकमधल्याच वडाळा परिसरात ड्रग्सच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून 1,89,000 रुपयांच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. मुंबई आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे ड्रग्स माफियांचे धाबे दणाणलेत.
गोरेगाव पश्चिमेच्या उन्नत नगरमध्ये जय भवानी एसआरए बिल्डिंगमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 40पेक्षा अधिक जण जखमी झालेत। यातल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे। गोरेगाव पश्चिमेला असलेल्या जय भवानी या 7 मजली एसआरए बिल्डिंगमधल्या रहिवाशांची कालची रात्र जणू काळं रात्र ठरली। या इमारतीच्या तळमजल्यावर मध्यरात्री 3च्या सुमारास अचानक आग लागली। इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्यांच्या चिंध्यांची गाठोडी ठेवली होती। या गाठोड्यांना आग लागल्यानं काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं। याचवेळी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या 30 दुचाकी आणि अनेक 4 चाकी वाहनं जळून खाक झाली आहेत। खालती आग लागल्यानं इमारतीमधल्या रहिवाशांना बाहेर सुद्धा पडता येत नव्हतं। आगीमध्ये गुदमरल्यानं या इमारतीतल्या 8 जणांना आपले प्राण गमवावे लागले। स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलानं या इमारतीतल्या काही जणांची सुटका केली। अभी वो लोग सेफ है, मैंने उनको बाहर निकाला और कुछ फायर वालों ने भी मेरी मदद की। हे सर्व सफोकेशनमुळे झालेले आहे, परंतु तरी सुद्धा या 63 फ्लॅट्स आहे या बिल्डिंगमध्ये शेकडो लोक होते, सर्वांना बाहेर काढला गेला। या आगीमध्ये जखमी झालेल्यांवर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर तसंच कोपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे। गोरेगावातल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। मात्र या घटनेनंतर इमारतींच्या अग्निसुरक्षेच्या बद्दल काही प्रश्न गंभीरपणे समोर आलेत आणि यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। गोरेगावच्या एसआरए इमारतीत लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतून इमारतीच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। या इमारतीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेड यंत्रणाच कार्यान्वित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली। आज माझ्या बिल्डिंगमध्ये जर फायरची प्रोसेस असली असती, पाणी जर असलं असतं तरी पण आम्ही पाणी टाकलं असतं। भगवटा पत्रच नाही, त्यामुळे हे सगळं तपासलंच गेलं नाही आणि लोकांना फक्त राहायची अनुमती दिली जाते, लोक राहू लागतात गरज असते म्हणून। या घटनेनंतर मुंबईच्या पालकमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत। आगीचं कारण चौकशी नंतरच समजेल, परंतु एसआरएच्या इमारती ज्या आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट नक्की केलं जाईल। भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी योग्य उपाययोजनांच्या करता रहिवाशांसह प्रशासनानं सुद्धा गंभीरपणे पावलं उचलण्याची गरज आहे। देशभरात रेल्वेला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न पडतोय, कारण राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणेच पुण्यात सुद्धा घटना घडली आहे। हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा रेल्वे पोलीस तपास करतायत। चिंचवड आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर भले मोठे दगड ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 100 ते 200 मीटरच्या टप्प्यात ट्रॅकवर किमान 4 ते 5 ठिकाणी भले मोठे दगड ठेवण्यात आले होते। लोणावळा पुणे डाऊन लोकलचे गार्ड संदीप भालेवार यांना ट्रॅकवर दगड ठेवल्याचं दिसून आलं। त्यांनी याबद्दल स्टेशन मास्टरला तातडीनं माहिती दिली। स्टेशन मास्टरांनी याची माहिती मार्गावरून जाणाऱ्या लोको पायलट आणि गार्डला दिली। एक्सप्रेस हळू नेण्यास सांगितलं आणि दुर्घटना टळली। राजस्थानच्या उदयपूर जयपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गावर असे दगड ठेवण्याचा प्रकार समोर आला। भिलवाडा रेल्वे स्थानकाच्या जवळ हा प्रयत्न झाला होता, मात्र रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला। या प्रकारामागे कोणी माथे फिरू आहे की घातपाताचा प्रयत्न होतो याची चौकशी रेल्वे विभाग करत आहे। शिवसेनेच्या नंतर आणखीन एका चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात सुरू झाली आहे। आधी शिवसेना कोणाची यावर घमासान झालं, आता राष्ट्रवादी नेमकी कोणाची यावर निवडणूक आयोगात सुनावणी पार पडते। केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः उपस्थित होते। केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला। शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर झालेली निवड ही बेकायदा असल्याचा दावा सुद्धा यावेळी अजित पवार गटाकडून केला गेला। शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटानं सांगितलं। यावर पवार गटानं मात्र जोरदार आक्षेप घेतला। अगर एनसीपी कोई है, एनसीपी जो बनी, एनसीपी की योजना की, एनसीपी की रचना की, एनसीपी को बढ़ाया, एनसीपी का चेहरा वो मेरे साथ खड़ा है। राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। जोपर्यंत चिन्हावर निर्णय होत नाही तोपर्यंत ते आम्हाला द्यावं, गोठवू नये अशी मागणी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या मुद्द्यावरून महत्त्वाची सुनावणी पार पडली। निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावरची आज पहिली सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या वेळेला दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला।
या सुनावणीच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर पडले। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना धक्कादायक माहिती दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार गटानं जो दावा केलाय तो चुकीचा आहे। अजित पवार गटानं सादर केलेली प्रतिज्ञापत्र चुकीची आणि खोटी आहेत। यामध्ये मृत व्यक्तींच्या प्रतिज्ञापत्रांचाही समावेश असल्याचा दावा अभिषेक मनू सिंघवी यांनी केलाय। हा दावा अजित पवार गटानं फेटाळून लावला। कि कई ऐसे दस्तावेज हैं जहां की व्यक्ति की मृत्यु हो गई है, वो एग्जिस्ट नहीं करता है, उसको क्लेम किया है कि पार्टी का हिस्सा है। ते जो काही मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी दाखवण्यात आला, ज्याने ॲफिडेव्हिट दिले त्याचा तो नव्हता, तो त्याच्या वडिलांचा होता। शरद पवार गटानं केलेला आरोप अजित पवार गटानं फेटाळलाय। तसंच पुढच्या सुनावणीत निवडणूक आयोगाला आणखी माहिती देणार असल्याचं अजित पवार गटानं म्हटलंय। केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी कोणाची यावर सुनावणी झाली। यावेळेला अजित पवार गटानं जोरदार युक्तिवाद केला। मात्र कोर्टातल्या सुनावणीप्रमाणे याही सुनावणीच्या वेळेला अजित पवार गटाचे दावे शरद पवार गटानं पूर्णपणे खोडून काढले। अजित पवार गट विधानसभेचे 42, विधान परिषदेचे 6 आमदार आमच्याकडे। शरद पवार गट एक गट बाहेर, मूळ पक्ष मात्र आमचाच। अजित पवार गट नागालँडमधील 7 आमदार, लोकसभा राज्यसभेचा 1 खासदार आमच्यासोबत। शरद पवार गट 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा मला पाठिंबा। अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आल्यामुळे केवळ आमदारांची संख्या महत्वाची। शरद पवार गट एक गट बाहेर, त्यामुळे मूळ पक्ष आमचाच। अजित पवार गट जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर, नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधी। शरद पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरून, पवार यांचे निर्णय डावलता येणार नाहीत। अजित पवार गट शरद पवार आपल्या मर्जीनं पक्ष चालवतात। शरद पवार गट शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांना सर्वाधिकार आहेत। अजित पवार गट मुख्य प्रतोद आमच्यासोबत। शरद पवार गट मुख्य प्रतोद आम्हीच निवडले। अजित पवार गट पक्ष चिन्ह आम्हालाच मिळावं। शरद पवार गट निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवू नका। तिकडे नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच आहे। दिवसागणिक मृत रुग्णांचा आकडा वाढत असताना राजकारण सुद्धा तापलंय। एवढंच नाही तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मृत्यू तांडवावरून सरकारवर निशाणा साधलाय। ठाणे, नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरच्या रुग्णालयातल्या रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि जबाबदारी कधी घेणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केलाय। या सरकारकडे गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी आणि स्वतःच्या जाहिरातींवर खर्च करण्यासाठी पैसे आहेत, मात्र रुग्णांवर उपचार करायला पैसे नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। राज्यात सध्या भ्रष्टाचाराची साथ आली असून या सरकारची निष्पक्षपातीपणे सीबीआय चौकशी करा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे। साथ आहे की भ्रष्टाचाराची साथ आहे? गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे। एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि हे घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते। नांदेड रुग्ण मृत्यू तांडवावरून आता पुन्हा एकदा आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सामना रंगणार असंच दिसतंय। नांदेडच्या रुग्ण मृत्यू तांडवावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आणि यावेळेला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ले चढवले। आरोग्य यंत्रणेचे 3-13 वाजल्याचं पाहून संताप येत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। कोरोनाच्या संकट काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण त्या यंत्रणेनं कोरोनासारख्या संकटाचा यशस्वीपणे सामना केल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय। आता आरोग्य यंत्रणा तीच असताना यंत्रणेला बदनाम केलं जातंय, याला जबाबदार कोण असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोलाही हाणला। मुख्यमंत्री कुठे आहेत? मी ज्या सरकारला 1 फूल 2 हाफ म्हणतो ते 1 फूल 2 हाफ कुठे आहेत? 1 फूल 2 हाफ। आता ते 1 फूल आणि 1 हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही। कोरोनाच्या काळात सुद्धा औषधांचा तुटवडा नव्हता असं सांगत सरकारी रुग्णालयातील औषध खरेदी प्रक्रियेवर उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातला मृत्यू तांडवाच्या नंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष केलं। कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेवरून भाजपनं उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं। आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला। नांदेडच्या घटनेनंतर डीनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मग कळवा आणि छत्रपती संभाजीनगरला तेच झालं, तिथे गुन्हा दाखल का झाला नाही असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला। नागपूर पुरामध्ये बुडालेलं असताना मुख्यमंत्री सेलिब्रिटींच्या सोबत फोटो सेशन करत होते असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। रुग्णांचे बळी जात असताना मुख्यमंत्र्यांनी नांदेडला जाणं अपेक्षित होतं, मात्र ते दिल्लीच्या वाऱ्या करत असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली।
माझं पक्षही चोरल्यात, चिन्हही चोरले, पण ज्यांनी चोरले ती चोर मंडळी इकडे का नाही करत? काम त्यांचं आहे, कर्तव्य त्यांचं आहे. कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, याआधी सत्ताधारी शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ते घराबाहेर पडले नव्हते अशी टीका सातत्याने केली आहे. आता नांदेडसह सरकारी रुग्णालयातल्या मृत्यू तांडवावरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूवरून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत. उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय, तर मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. नांदेड सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेतील अनागोंदी उघड झाली आहे. 5 दिवसात 62 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यामुळे सरकार हादरून गेलंय. या घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेडचा दौरा केला. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत नांदेडला फिरकलेच नाहीत, त्यामुळे सावंत विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. युतीचं सरकार होतं तेव्हा धरण फुटलं तर खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. अशी काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का की जे हे जे काही धरण आहे ते फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत, असं काही आहे का? जे सावंत बैठका घेत आहेत आणि या विभागाचे जे नांदेडचं हॉस्पिटल आहे, स्वतः हसन मुश्रीफ हॉस्पिटलला जाऊन आले. खरं तर नांदेडच्या घटनेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नांदेडच्या रुग्णालयाला भेट देणं अपेक्षित होतं. मात्र त्या घटनेला 5 दिवस उलटून गेले तरी तानाजी सावंत यांचे पाय नांदेडकडे वळलेले नाहीत, त्यामुळेच विरोधकांच्याकडून टीका केली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 1.25 वर्षात अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी या दोघांमध्ये उभी फूट पडली. दोन्ही पक्षातला मोठा गट हा भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. आता पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या अजित पवार यांच्या नाराजीची राज्यात जोरदार चर्चा आहे. महायुती सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली असली तरी अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा काही केल्या थांबत नाहीये. अजित पवार यांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ फिरवली होती. 3 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली. फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात सुद्धा ते गैरहजर होते. अशा काही घटनांमुळे विरोधकांच्याकडून सातत्यानं अजित पवार यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी याला हवा देण्याचा प्रयत्न केला. माझ्या वेळेला तरी अशी काही त्यांची नाराजी वगैरे तरी मी काही बघितली नव्हती. माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते. उलटं ते चांगलं काम करत होते, म्हणून जी काही ज्या लोकांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावरती आता अजितदादा बसलेले आहेत. माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, चला. अजित पवार आजारी असल्याचं सांगत सत्ताधारी वेळ मारून देण्याचा प्रयत्न करतायत. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महायुतीतल्या नाराजीच्या चर्चेला हवा देत असताना सत्ताधारी मौन बाळगून आहेत. त्यामुळे खरंच अजित पवार नाराज आहेत का असा प्रश्न मात्र उपस्थित होतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतात. भाजपकडून राहुल गांधी यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला जातो. मात्र भाजपनं जारी केलेल्या एका पोस्टवरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रावणाप्रमाणे दाखवणारं पोस्टर भाजपकडून काल जारी करण्यात आलं होतं. या पोस्टरमधून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. भाजपनं हे पोस्टर जारी केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माझा प्रश्न आहे की बीजेपीच्या आयटी सेलला तुम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहात का, ज्याने हा फोटो मॉफ केला? त्याचबरोबर ज्यांनी मेसेज फॉरवर्ड केला त्यांना अटक करणार आहात का? ज्यावेळेस गांधी नावाचं तुफान पुढे येतं त्यावेळेस हे घाबरतात, यांच्या पायाखालची वाळू सरकार लागते. आता यांना राहुल गांधीच्या या संपूर्ण एकूण त्यांची लोकप्रियता वाढत चालली, त्यावेळेस त्यांना पराभव जवळ दिसायला लागला. मुंबईतल्या चेंबूर भागात सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. या पोस्टरच्या निषेधार्थ काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. यंदाच्या गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटामुळे आणि डॉल्बीमुळे अनेकांना त्रास झाल्याच्या घटना समोर आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्यात डीजेवर बंदी घालावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी थेट कोर्टात धाव घेतली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान डीजेचा कर्णकर्कश दणदणाट पुणेकरांना प्रचंड त्रासदायक ठरलाय. म्हणून डीजेवर कायमची बंदी घालण्यासाठी वाडेश्वर कट्टा आता थेट मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करणार आहे. येत्या सोमवारी डीजेवर कायमची बंदी घालण्यासाठी पुणेकरांच्याकडून उच्च न्यायालयात रितसर याचिका दाखल केली जाईल. समाजातल्या धुरीणांनी सुद्धा एकत्र येत डीजे मुक्त अभियानाचं आवाहन केलंय. आम्ही आमच्या वाडेश्वर कट्ट्यातर्फे पुढच्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये
डीजेवरती बंदी आणावी अशा प्रकारची याचिका दाखल करीत आहोत. दरम्यान डीजे आणि लाईट व्यावसायिक असोसिएशननं देखील गणेशोत्सव मिरवणुकीत नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची मागणी केली आहे. तसंच प्लाझ्मा आणि लेझरवर बंदी घालावी यासाठी पुणेकरांनी आवाज उठवायला सुरुवात केली. त्यामुळे प्रशासनाला या डीजे बंदीबद्दल दखल घ्यावीच लागेल. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीचा मोठा भक्तवर्ग आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ म्हणून आणि खानदेश निवासिनी कुलदेवता म्हणून सुद्धा मोठा मान आहे. सप्तशृंगी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं येतात. या काळात सप्तशृंगी गडावर मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर देवी विश्वस्त संस्थाननं भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. दरवर्षी नवरात्रीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या भाविक यामुळे गडावर मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी मंदिर संस्थाननं 24 तास भाविकांना दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. भक्तांच्या सुरक्षेसाठी ट्रस्टनं अपघाती विमा उतरवलाय. नवरात्रोत्सवाच्या काळात खासगी वाहनांना गडावर बंदी असणार आहे. नांदुरीगड पायथ्याशी बस स्थानक, वाहनतळ उभारण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधांची अपूर्ण राहिलेली कामं झपाट्यानं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंडोनेशियात 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 70 पदकांची कमाई केली होती. मात्र यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताच्या चमूकडून आणखीन चमकदार कामगिरी झाली आहे. एवढंच नाही तर भारतीय क्रीडापटूंनी मिळवलेली एकूण बक्षिसं 100 के पार आहेत. कारण हँगझोऊत सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 13व्या दिवशी भारतानं हॉकीमध्ये सुवर्णपदक जिंकलं. भारतीय पुरुष हॉकी संघानं सुवर्णपदकाच्या लढतीत जपानचा 5-1 असा पराभव केला. या विजयासह भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला. दुसरीकडे भारताकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेला कुस्तीपटू बजरंग पुनिया हा कांस्य पदकाच्या लढतीत जपानच्या यामुची विरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात 10-0 असा त्याला पराभव पत्करावा लागला. भारतानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 8 पदकं जिंकली. भारताच्या जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या 95 वर पोहोचली. अजून 7 पदकं निश्चित असल्यानं भारत पदकांची 100 गाठणार हे निश्चित. भारत पुरुष क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला असून 1 पदक निश्चित आहे. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघ सुद्धा अंतिम फेरीत पोहोचलेत. इथून 2 पदकं निश्चित आहेत. अशा प्रकारे एकूण 7 पदकं निश्चित असल्यानं आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची 100 नंबरी कामगिरी होणार हे निश्चित. यासोबतच दमदार 10 मध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.